माझी का नाही मजबुरी होती कशाची. घरचं काम करायचं आहे आपल्याला, त्यामुळं ऊसाचं मी पैसे घेतले. पण एवढा नाका जीव आलाय ना, कसं सांगू तुम्हाला, असं वाटतंय जोरात ओरडून रडावं, एवढा जीव नाकात आलाय. आताच गाडी भरलं, एक गाडी भरून वाट लावलं. त्याच्यानंतर मला बरं वाटेना, सर्दी, डोकं लय दुखतंय माझं, काफाट डोकं दुखतंय. तर हे बघा, हे आहे बटाट्याची झाडं. कधी बटाटा बघितलाय, आता बटाटा बघितलायच म्हणलं, सॉरी. तुम्ही आता जे काही सिटीकडले आहेत शहरातले, त्यांनी बटाटे तर खाल्ले असणार, पण बटाट्याचं झाड माहिती नसणार. तर हे असतं बटाटा. आणि भुईमुगाचं शेंग कसे असतात जमिनीत, तसं याला बटाटे खाली जमिनीत असतात. म्हणजे शेंगा जशा लागतात ना, तसेच बटाटे लागतात, खाली भरपूर असतात याच्या खाली. नाहीतर काहींना वाटलं असेल आजपर्यंत, ज्याला माहीत नव्हतं त्याला वाटलं असेल बटाटे वरतीच लागतात म्हणून. खरं मला लय म्हणजे लय मला वाईट वाटायलं, असं जोरात रडू वाटतंय मला. ना फोन कराय कोणाला टाईम भेटतो, ना कुठं जायला टाईम भेटतो. एखाद दिवशी समजा कंटाळा आलाय, तरी पण सुट्टी मारून बाबा मी राहू घरी निवांत आराम करू, असं काय नाही. लय अडकलोय मी जाळ्यात. जाऊ दे, आता एवढं निघालो या जाळ्यातून तर तेवढं होईल आपलं काम. म्हणून आता काम करायचे सुरू आपल्याला 1-2-4 दिवसात. तुम्हाला मी सगळं तर सांगतोयच. आता हे इथं असा जीव वैतागलेला असतो, त्यात पुन्हा कोणी काय बोललं की मग राग येणं स्वाभाविक आहे, चिडचिड होणं स्वाभाविक आहे. घरी असो नाहीतर इथं असो. इथं पण सासू सासरे वगैरे सगळे सोबत असल्यामुळं मी जास्त काय बोलत नाही कोणाला. म्हणा माझं काम आणि मी एवढंच. तिथंच व्हिडिओ करणार होतो, पण मला माझं मन भरून यायला लागलं आहे आज. म्हणून मी लांब आलो आहे. समजा बोलता बोलता व्हिडिओ रडू पण येईल मला, असं वाटलं म्हणून मी तिकडून लांब आलो इकडं. उदास वाटतंय, जीव नाकात आलाय नुसतं. सर्दी अपाट झाली आहे मला, अपाट म्हणजे लय अपाट. नाकच पॅक होतोय सारखा. पाण्यात बदल होत असतो ना सतत पिण्याच्या, त्यामुळं. करायला जातो एक आणि होतं एक. आपण ते म्हणतो ना, करायचं गेलो गणपतीन झाला मारुती, असंच आहे वाटतं ना. तसं झालंय माझ्या जीवनाचं. वाटत असेल तुम्हाला खूप सोपं आहे काम, पण हे सोपं नाही, लय अवघड, लय त्रासदायक. आईचं दूध आईच्या दुधाची आठवण होते, एवढं अवघड काम आहे, खूप खतरनाक काम आहे. नकोच वाटतंय, नको झाले. सांगू कोणाला, बोलू कोणाला, असं झालं. आम्ही दोघं नवरा बायको आलो तर फेटतील लवकर. आपलं घरचं पण तेवढं करून घेऊ लवकरात लवकर, आणि मग तिला आणू. ही तोड पण जवळ जाय ना, ही तोड जवळ गेली ना, ऊस तोड ही तोड, तर मग आणता येतं. रात्री झोप येत नाही. मध्यरात्री झोप असा म्हणजे जागा झालो ना मी रात्री, तर असा अंग दुखतोय ना, भरपूर अंग दुखतोय रात्री. कोणाला सांगून काय करू काहीच कळना. हातानं उन्हास करून घेतलं. उचल घेतलं नसतं ना तर बरं झालं असतं. म्हणजे कसं, जेव्हा माझ्या मनाला येईल तेव्हा आलो असतो, जेव्हा माझ्या मनाला नाही येईल मग घरी राहू वाटलं राहिलो असतो. लय जाळ्यात मी जोरात अडकलोय. वाघरीत काय ते अडकतात ना, तसं अडकलोय मी. अक्षरशः मध्यरात्री
असा झोपेत बडबडतो मी. त्या दिवशी मी झोपेत बडबडताना आर्यन पळत आला आणि आर्यन मला मिठी मारून रडत होता. म्हणजे असं मिठी मारून माझा असा पप्पा पप्पा म्हणून पप्पी घेत होता. 2-2:30 वाजले असतील त्या टायमिंगमध्ये. आर्यनची लई झोप हे आहे. म्हणजे आपण आर्यन म्हटलं ना झोपेत तरी पण तो लगेच आव करतो. आईबापाच्या जीवावर निवांत खाऊन पिऊन असणारा मी. शाळेत मला काय हवं, एक पेन, पुस्तक, वही, हा फक्त शब्द सोडला मी की आणून देणार आहे ते मला. चूक माझी कुठं झाली की लग्न वगैरे लवकर झालं, लेकरं बाळ झाली, जबाबदारी वाढली, शिक्षण बंद झालं. तिथून पुढं तिथं माझ्या आयुष्याची खरी वाट लागली. फक्त माझ्याकडनं एकच चुकलं की मी उसावर पैसे घेतले. ते आता ते जड जात आहे. मला माहीत होतं असं माझं मन भरून येणार, म्हणूनच मी माणसातून लांब आलो. इथं कसं ते सासू सासरे वगैरे पण सगळे आहेत ना, त्यांच्यासमोर कुठं आपलं लय जोरात ओरडून रडावंसं वाटतंय. एवढा हुशार होतो ना मी शाळेमध्ये असताना, म्हणजे अभ्यासाबाबतीत खूप हुशार होतो. जे काही ढ होती ती लागली नोकरीला. माझं आयुष्य फक्त बरबाद झालं आमच्या बॅचमध्ये. म्हणजे हुशारातला हुशार असून माझं काहीच उपयोग नाही झाला. काय करू आता, काढायचं असं 1 महिनाभर. पण त्या महिन्याभरात मी जगतोय का नाही मला हाच प्रश्न पडला. काय होईल, कसं होईल मला समजच नाही. तर बटाट्याची शेती लय मोठी आहे. लांब ते झाड दिसतात ना तिथपर्यंत आहेत बटाटे. जायला पण खूप उशीर होतो लांब असल्यामुळं. आत्ताच तर निघाले असते ना तर जरा वेळेवर पोचला असतो. गाडी पण भरले तरी पण काही लोक निघत नाहीत, तोडायला लागले. म्हणलं ते ऊस आलं तिकडं का आग लागू म्हणलं मी, आणि आलो इकडं निघून. जातो आता.